आकडे बसवल्यानं कोणी जिल्हा परिषद जिंकून येत नसतं. वाणी चिंचाळेच्या कार्यकर्त्यांनी यशदादांना निवडून आणण्याचा केलाय निर्धार. पाहुयात या सविस्तर ग्राउंड रिपोर्टमध्ये. नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे या गावामध्ये. सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार यशराजे साळुंखे पाटील हे उभे आहेत. ही जी निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकीसंदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? या निवडणुकीमध्ये आमच्या गटातून वाणिंचाळी गावातून किंवा जवळा गटातून यशराजे दादा हे आमचे उमेदवार आहेत. आम्ही कायमस्वरूपी त्यांचंच काम करतो आहे आणि यावेळेलाही शेका पक्षाची आणि दीपकआबा गटाची युती झाल्यामुळं आमच्या गावामधून भरपूर असं आम्ही आघाडी देऊ किंवा त्यांना लीड देऊ एवढंच मी सांगतो. आणि या ठिकाणी कसं आहे, विरोधकाचं कसं झालं आहे, तात्पुरतं दुकान, दिवाळीला जसं दुकान कोणाला तरी येतं तात्पुरतं आणि ती स्वस्त महाग माल देऊन जातो आणि पुन्हा कसं होतं, या स्थानिक जे दुकान आहे त्या दुकानात आपण काडी पिटीसुद्धा घ्यायला जातो. तसं काम आहे आबांचं काम आणि बाबासाहेब देशमुखाचं काम आहे. हे अतिशय चांगलं काम आहे आणि आम्ही अर्ध्या रात्री गेलो आणि फोन जरी लावला तर ती फोन उचलतात, आमचं काम करतात. आणि ही कामाची माणसं, तालुक्यातली 2 माणसं ही कामाची माणसं आहे ती. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांनाच मतदान करून आम्ही त्यांना लीड देऊ. मग अशा दुकानदारांनी तुमच्या गावामध्ये असे काही कामं केलीत काय? आमच्या गावामध्ये काहीच काम दुकानदारांनी आता जे नवीन दुकान ज्यांनी नवीन चालू केलं त्यांचं अजिबात योगदान नाही किंवा त्यांचं गावात काहीही नाही आतापर्यंत. ते तात्पुरतं येतात आणि ते काहीतरी आमिष दाखवून मतं घ्यायला प्रयत्न करतात. दुसरं काय सोनाविषयी इथं. बरोबर. आता तुमचे प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीने चालू आहे? प्रचार यंत्रणा आमची आहे, आम्ही शेका पक्षीची आणि आमची दीपकआबा गटाची माणसं जी आहे ती जी गोरगरिबी अडचण असेल, रस्ता असेल किंवा कोणाचं काय DPचं काम असेल, कोणाचे काही असेल तांत्रिक अडचण त्यांची, तर आम्ही तिचं ते निवारण करतो. या प्रत्येक माणसाजवळ वाडीवसर आम्ही पोचतोय आणि त्यांची समस्या आम्ही जाणून घेऊन त्यांचं निवारण करतो. या मामा, आता जे नवीन उमेदवार आहेत, जे नवीन आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे दुकानदारी नवीन उमेदवार, त्याने आता काय काय लय विकास काम चालू केलेत. केले काम काय DP दे चालू केले, ते रस्ते द्यायला चालू केले आता दीपकआबाच्या यशराजानं. पुन्हा आम्ही बी आतापर्यंत अशी इकडं तिकडे करत होतो शेका पक्षामुळं. बरं, आता शेका पक्ष आणि राष्ट्रवादी दोन्ही एक झाल्यामुळं आमचं सगळं बहुमत त्यांनाच होणार आहे. आणि आमच्या गावाच्या यशराजे आमच्या गावाच्या जवळ झाला आणि आम्हाला हरेक नडीला तिथं जावं लागल. चांगल्या माणूस देवाच्या पाया पडतो जाताना रस्त्यावरनं, साप इचूक काटा निघाला तर चिपलीन हाणतो. तशा पद्धतीनं आम्ही यशराजाला सहकारी महत्वाची करून देऊन आम्ही त्याला विजय करून देणार. 10 ते 15 मिनिटापूर्वी या ठिकाणी तुमच्या शेकाप आणि आबा गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमके काय काय विषय होते? एकत्र काम करायचं ठरलेलं आहे आणि पहिल्यापासून ह्या गावावरती दोन्हीही पक्षाची श्रद्धा आहे. शेकाप पक्षाची पण आहे आणि दीपकआबा गटाची पण आहे. त्यामुळं ही गाव इथून वनवे होते. थोड्याफार फरकानं आमिष दाखवून काय थोडाफार फरक झालेला आहे. असा काय फार मोठा इथं फरक पडणार नाही. निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाची ध्येयधोरणं काय असणार आहे? मुळात तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमचे नेते बाबासाहेब देशमुख आणि दीपकआबा यांची युती झालेली आहे. युती होण्याआधी बरेच गोष्टी झाल्या, परंतु आता युती झाल्यानंतर या सांगोला तालुक्यामध्ये गेली 55 वर्ष तालुक्याचा विकास, शांतता ह्या सगळ्या धोरणाचा जर विचार केला तर ह्या दोघांचंच सरकार किंवा आता निवडून येणार आहेत. आमच्या गावामध्ये जर 50-55 वर्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकआबा या युतीच कायम ग्रामपंचायत येते. आताही आमचीच आहे. त्यामुळं काही विकास कामं अतुल पवारांनी केलेली आहेत, परंतु शेवटी पक्षाचा आदेश झालेला आहे. आम्ही आदेशाचं पालन करणार आम्ही कार्यकर्ते आहे. शेका पक्षाला 90% मानणार हे माझं वाणी चिंचाळे गाव आहे. कायम या गावानं पुरोगामी सिद्ध केलेला आहे. गणपतराव देशमुखाचे विचार आणि संस्कार ह्या गावावर आहेत आणि आबासाहेबाचा विचार हे गाव कधी पडू देणार नाही. कोण काय म्हणते लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बोलणार आहेत. परंतु निकालानंतर हे गाव सर्वसामान्य 12 बलुतेदारात हे गाव आहे आणि सर्व गुन्हेगोविंदांना आणणार हे गाव आहे. ह्या गावामध्ये 100% मान्य दीपकआबा यांचे चिरंजीव यशराजे पाटील यांना 100% चांगल्या मतानं फरकानं आम्ही निवडून देणार आहेत. त्याचबरोबर दुसरे आपले पंचायत समिती सदस्य आहेत इंगोलेताई, त्यांनाही चांगल्या प्रकारचं मतदान करून पुन्हा दोघांनी नेत्यांनी आमच्या गावावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला 100% हे गाव पात्र राहील. यात तीळ मात्र शंका आमच्या कार्यकर्त्यामध्ये नाही. तर जे नेते आहेत बाबासाहेब आणि आबा
हे कुठलेही काम घेऊन गेलो आम्ही तर आमचे कामं त्यांनी केलेले आहे ते बर आणि हितनं बी करणार आहे ते हे असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून आम्ही सगळे ते एकत्र होऊन सगळे आम्ही त्यांना पाठिंबा देणार. नाही, पण आता नवीन उमेदवारांना काय नवीन उमेदवार जे आहेत नवीन ते कुठंतरी म्हणजे अशी माणसं आहे ती थोडी इकडं तिकडं त्यांना काहीतरी सांगून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करते ते. पण आम्ही तर पोचून आमच्याकडे आले ते आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे आणि ते गेल्यामुळं सगळे आम्ही एकच आहे. हे दाखवायसाठी आपलं काहीतरी तुम्हाला हे देतो ते देतो म्हणते ते तात्पुरतं आहे. पण त्यांना बी कळण्यासाठी आम्हाला सांगावं लागतंय हे आता आहे. पुन्हा परत तुम्हाला काय पाहिजे तर कुठंकडे जाणार आहे तुम्ही. जे मेन माणसं आहे ते आमचे ते तुम्हाला देणारच आहेत. मग कुणाकडं तुम्हाला घ्यायचंच आहे तर आम्ही तुम्हाला देऊ शकतोय असं तर आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. यशराजे साळुंखे पाटील विकास आघाडीकडून उभे आहेत आणि राष्ट्रवादीतून अतुल पवार आहेत. तर या दोन्हीपैकी उमेदवार कोण योग्य वाटतो तो? यशदादा साळुंखे पाटील. कारण एक युवा नेतृत्व आहे, उगवतं नेतृत्व आहे, चांगलं आहे. आणि शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील गट या दोघांची युती असल्यामुळे आमच्या गावातून मोठ्या म्हणजे बऱ्या प्रमाणात या दोन्ही गटातील लोक जास्त आहेत आणि या दोघांचं काम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान यशदादांना आमच्या गावातून पडेल. पण सध्या तर सोशल मीडियावर अतुल पवार यांचीच हवा आहे. त्यांचे काम सोशल मीडियाचं काय स्टेटसवर मतदान पडत नाही. व्हायरल काय पण होतं आहे. स्टेटस 4 बाकं टाकली म्हणजे मतदान पडेल असा विषय नाही. काम हे कायम चालणार काम पाहिजे. तात्पुरतं काम नको आहे लोकांना. बाकं कोण पण टाकून देईल. बाकामुळं मतदान हा पडत नाही. काम झालं पाहिजे. आणि यशदादा असतील आणि सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे कामाची माणसं आहेत. एक फोन जाऊ द्या तुमचा, बारीक काम असू द्या मोठं काम असू द्या, कामं करणारी माणसं आहेत, कामं मार्गी लावणारी माणसं आहेत. त्यामुळे अशा बाकं टाकणाऱ्यांना मतं लोक देणार नाहीत. काम करणाऱ्यांना देतील लोक मतं. ते तर म्हणतात की कामं आम्ही भरपूर ह्या गावामध्ये केली आहेत, परिसरात कामं चालू आहेत म्हणून. कशाची कामं आहेत? बाकच टाकलेत ना, दुसरी काय कामं नाही. शाश्वत रस्त्याची होणार आहेत का? ते DP लागणार आहेत का? स्ट्रक्चर उभा करून काय करायचं आहे का? लाईट गेली पाहिजे, लोकांच्या मोटरतून पाणी निघलं पाहिजे. उभा करायला कोण बी उभाच करणार आहेत. अशाने लोक मतदान देणार नाहीत. म्हणजे नुसता देखाव पण आहे. देखावपणाला भोळी पडणारी इथली जनता पण आहे. आमच्या गावातील लोक सुज्ञ आहेत. जवळपास सगळा युवा वर्ग आहे इथं आणि शिकलेले लोक आहेत. त्यामुळं अशा भोळीथापांना बळी पडून मतदान करणार नाहीत. आता प्रचार यंत्रणा राबवत असताना प्रचार यंत्रणा सर्वात महत्त्वाचा विषय असतो मतदार यादीचा. त्याची काय असं पडताळणी बाहेरचे मतदार आणणे वगैरे असे चालू आहे. आमचा शेतकरी कामगार पक्ष गटातील जे आम्ही लोक आहेत नवीन युवा आमच्याकडे याद्या आम्ही 3 दिवस झालं चाचपणी करतोय. जे बाहेर लोक राहणार आहेत आमच्या समाजातील असतील इतर सगळ्याच ह्याच्यातली आम्ही चाचपणी करतोय. त्यांना बाहेरून इथं मतदानच्या दिवशी आणण्याची पण व्यवस्था होणार आहे. चालू आहेत काम. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा आबा गट. तर आता तालुक्यामध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. तशी नाराजी या गावामध्ये दिसून येते. नाही, विशेषतः दोन्ही गट पहिल्यापासून आमच्या गाव लेवलला 2च पक्ष आहेत मोठे आणि बापूचे कुठे 4 घरं आहेत. इलेक्शन झालं 5 वाजता इलेक्शन संपलं. आम्ही सगळे एकत्र बसून चहा घेणारे सगळे इथली राजकीय मंडळी आहे. आमच्यात पक्ष हा कामापुरताच पक्ष असतो. कारण इलेक्शन संपलं की आमचा पक्ष संपला. आजच्या घडीला बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा गटाची युती असल्यामुळं आम्ही सगळेजण बऱ्यापैकी 80% 90% लोक एकत्रच आहे. त्यामुळं यशराजे साळुंखेला कुठलीही इथं अडचण येणार नाही. जवळजवळ 80-90% मतं मिळतील गावातील. आता या गावाचे अजून काही प्रश्न आहेत, ते प्रश्न हे उमेदवार सोडवतील असं नक्की निश्चितपणानं. कारण तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा यांनीच करावा. आणि आता त्या दोघांच्या युतीमध्ये हा उमेदवार असल्यानं कारणाने नक्कीच गावाचा विकास होणार आणि राहिलेली कामं निश्चितपणे होणार. आता काही दिवसापासून एक तुमच्या गावाचा गंभीर प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा. ते काम चालू आहे बघ आहे काय? चालू आहे काम चालू आहे.
म्हैसाळ योजनेचं काम बऱ्यापैकी जवळजवळ 80-90% पूर्ण होत आले. येत्या 4 महिन्यामध्ये पाणी येतं आहे त्याचं. आणि हे काम आबासाहेबांनी पाणी ह्याच्यामध्ये आटपाडीला पाणी परिषद जवळजवळ कित्येक वर्ष तर पाणी परिषद घेऊन आता ते फळास आलेलं आहे काम ते. आणि त्याचं श्रेय मग कोणी लाटते त्याचा विषय आपल्याला घ्यायचा नाही, पण पाणी आले नक्की निश्चितपणानं पाणी आलेलं आहे. त्याचे जे उमेदवार आहेत अतुल पवार यांनी काय तुमच्या गावामध्ये विकास कामं केलेत? आता केलेत का आधी केलेत? नाही, अतुल पवार ही कधी आम्हाला तर बघायला सुद्धा मिळालेला नव्हता. आत्ताच थोडं इकडे तिकडे आता इलेक्शन चालू झाल्यापासूनच फिरायला लागली ती. पण आम्ही मात्र आबाजांनी आता बाबासाहेब देशमुख यांच्या दोघांची युती असल्यामुळं आम्हाला काम करावंच लागणार आणि करणारच आहे. आता त्यांनी भरपूर आम्हाला आतापर्यंत दिलेलंच आहे. रस्ते दिल्यात, पुन्हा DP दिलेलं आहे. तर दुसरी गोष्ट आबाला तर काय आम्ही सांगोलमध्ये गेल्यावर दवाखान्यात सुद्धा जरी गेलो तरी तिथं आम्ही 40,000 बिल झालं तर 20,000 सुद्धा म्हटलं तरी ती घेऊ शकते ती. कारण आम्ही त्यांना तसं बोलतोय पण आणि त्यांचं काम करतोय पण. अशा हिशोबानं आम्ही त्यांनाच मतदान करणार. नाही, आता तुमचे जे मतदार आहेत, तुमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही काय आदेश देणार? आधीच काय आम्ही हीच यशदादा साळुंके पाटलाला निवडून द्या, मतदान करा, पुन्हा इंगोलेंना मतदान करा, हे असं आमचं चालूच आहे प्रचार. आणि आता इथून पुढं पण उद्या ज्याला फेरी काढणार आहे ती सगळेजण मिळूनच काढणार आहे, त्यात काही शंका नाही. निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न यशराजे साळुंके पाटील, दीपक आबा साळुंके पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सोडवतील का? आपल्या जवळा जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये थोडे थोडे सोडवत आलेलो आहे. परंतु आता जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे, ते प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्याला तालुक्यात दीपक आबा आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे असणं गरजेचं आहे. कारण तालुक्याचा विकास करायचा असेल तर हेच लोक गरजेचे आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण मिटवणार आहे, परंतु लगेच मिटतील का नाही यासाठी आपल्याला थोडासा जास्त प्रयत्न करावा लागणार आहे. आमच्या गावचा मतदार हा सुज्ञ मतदार आहे. आमच्या गावामध्ये कोणीही आता येईल, आमिष दाखवल की मी DP देतो, मी रस्ता टाकतो, परंतु त्या आमिषाला आमच्या गावातला मतदार बळी पडणार नाही. आम्ही शेतकरी कामगार पक्षाची माणसं आहे. आम्हाला निवडणुकीच्या अगोदर अर्ज भरल्यापासून 2-3 दिवस गावातून लोक यायचे, परगावची लोक यायची आणि अतुल पवार सांगायची की बाबा आम्हाला बाबासाहेबांनी पाठवले आणि शेकाप पक्षाची लोक आम्ही एक काम चालू करतो, नारळ फोडा या. त्यावेळेस आम्ही त्यांना तिथं सक्त सांगितलं होतं, जोपर्यंत आमच्या पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कुणासोबतही येणार नाही. आणि ज्या दिवशी युती झाली डिक्लेअर, त्या दिवसापासून आम्ही शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा गट हे सगळे लोक गावातील एकत्र येऊन बैठका घेतल्या. आम्ही बैठका घेऊन चर्चा केल्या. आताच एक 15 मिनिटापूर्वी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही नियोजन ठरवलं पुढच्या 5 दिवसाचं की आपण गावामध्ये कसं प्रचार केला पाहिजे, गाव वार्ड वाईज कसं गेलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या आपण लिहून घेतोय, परंतु ते सोडवून त्या लोकांपर्यंत आपण कशा पटवून दिल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या माध्यमातून करणार आहे. आणि 100% या वाणी चिंचाळ्यामधून सूर्यादित्य यशराजे साळुंके पाटील हे आणि त्याचबरोबर पूनम इंगोले हे विक्रमी मतानं निवडून येणार आहेत, ह्याची मी या वाणी चिंचाळी ग्रामस्थाच्या वतीनं हमी देतो. चालू आहे. हा उमेदवार यशराजे साळुंके पाटील हे तरुण आहेत आणि तुम्ही तरुणांनी नेमकं काय ठरवलं? सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की हा जो उमेदवार आहे यशराजे दीपक आबा साळुंके पाटील, हा उमेदवार एवढा प्रेमळ आहे आणि एवढा म्हणजे प्रेम, सहनशीलता, नम्रता, विशालता, विनम्रता हे जे सगळे जे गुण या उमेदवारात आहेत. कारण मी स्वतः त्यांची माझी पाठीमागचं एका ठिकाणी रक्तदान शिबिर होतं आणि तिथं आमच्या दोघांची भेट झाली, ओळख झाली. त्यावेळी आमची अजून युती नव्हती डॉक्टर बाबासाहेब देशमुखांची आणि दीपक आबा गटांची. त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की यशराजांना युती हो अगर न हो, कारण काम तुमचं करणार का. याचं कारण हे होतं की त्यांच्यामध्ये जी विनम्रता होती ते जेवायचे उठूस तर त्यांनी मला उठू दिलं नाही. आम्ही दोघं एका ठिकाणी जेवायपासून, म्हणजे सांगायचा भाव एवढाच आहे की उमेदवार असा असावा की सर्वसामान्याला सुद्धा कमी लेखणारा नसावा, सर्वसामान्याचा आदर करणारा असावा, असा हा उमेदवार आहे. उमेदवाराला वाणी चिंचाळे गावामधून 100% लीड जाईल, 100% असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. आणि दोन्ही गट
अतिशय चांगलं कार्य आहे. गावाचा विकास आहे या दृष्टिकोनातून 100% यशदादा हे या जवळा गटातून जास्तीत जास्त मता निवडून येतील ही माझी अपेक्षा आहे. आणि त्याबद्दल म्हणजे तुमचं तरुणांचं सहकार्य, तरुणांचा सहभाग कसा आहे? जे हा शेतकरी कामगार पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष हा आदेश पाळणारा पक्ष आहे. वरनं आम्हाला आदेश आला आहे की महाविकास आघाडी आमची तयार झाली, म्हणजे दीपक आबा साळुंके गट आणि बाबासाहेब देशमुख गट. त्यामुळे जो पक्षाचा जो आदेश असेल तो आदेश खाली कार्यकर्त्यांना मानावा लागेल. तो आदेश पूर्वाध्ये ठेवून त्याला आम्ही मदत म्हणजे यशराजे साळुंके पाटलांना मतदान करणार आहे. गेल्या महिन्यापासून जे पुढील पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी विकास कामे असं काही बाकडं वगैरे DP वगैरे द्यायचं काम तुमच्या गावात भरपूर केलं. काय परिणाम होईल का? आता कसं आहे, शेतकरी कामगार पक्ष हा आदेश पाळणारा पक्ष आहे. त्यांचं बी काम चांगलं आहे. ते काय व्यक्तिगत माणूस काय त्यांचं आमचं संबंध चांगला आहेत. पण पक्षाचा वरून आदेश असल्यामुळं आम्हाला ह्यांचं दीपक आबा साळुंके पाटलाच काम लागणार आहे. या दोघांची पण कामे चांगली आहेत. आबाचे बी चांगलं आहे, त्यांचं बी चांगलं आहे. अडचण काय नाही. पण पक्षाच्या आदेशामुळं बऱ्याच लोकांनाही आबाला मतदान करावं लागणार आहे. तुमच्या काही प्रमुख मागण्या असतील का? प्रमुख मागण्या म्हणजे काय झाले, ह्या गावात आतापर्यंत सगळ्यांनी रस्ते केलेत, मुरमीकरणच केले. पण आमच्या गावात डांबरी म्हणून म्हणजे वाडे वस्तीला जोडणारे डांबरी एक पण नाही. म्हणजे जे कोण बी निवडण्यात भलं हे उद्या ते उद्या पहिला मुद्दा हा वाडे वस्तीला डांबरी व्हायला पाहिजे. आता बाकीच्या गावात वाकीला गेलं तर वाडे वस्तीला 4-4, 5-5 डांबरे आहेत. आमच्या गावात वाड्या वस्तीला 100 डांबरी नाही, फक्त मेन रस्त्याला डांबरी आहे. आता ही रस्ता डांबरीकरण आहे, निळे वस्ती आहे, सोपे वस्ती आहे, परत गंगाधरी वस्ती. डांबरीकरण फक्त मेन रस्तेच आहेत. आत गावाच्या आत कुठं डांबरीकरण नाही. डांबरीकरण होणे गरजेचं आहे, पहिली गरज. धन्यवाद.